दुसरे मुख्यमंत्री मला भेटले म्हणजे ज्योती बसू. 26 वर्ष बंगालचे मुख्यमंत्री असणारे ज्योतिदांच्याकडे बायरच्या तर्फे मी गेलो होतो, कारण आम्हाला हजीरा हा जो त्यांचा ज्योती बसूंचा ड्रीम प्रोजेक्ट होता, तिथे सिंथेटिक रबर बनवायचं होतं. तर मी आणि आमच्या जर्मनीमधला एक मनुष्य, असे आम्ही दोघे जण रायटर बिल्डिंग, जी मला वाटतं 230 वर्ष जुनी आहे आणि ती त्यांचे मुख्यमंत्र्यांचे कार्यालय म्हणून ते वापरायचे, तिथे आम्ही गेलो. आम्ही गेल्यानंतर ज्योती बसू त्या मीटिंग रूम मध्ये ऑलरेडी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सह होते आणि त्यांनी मला आणि आमच्या ह्याला एकाला डाव्या बाजूला एकाला उजव्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी हात धरून बसवलं फॅन्टॅस्टिक त्या ठिकाणी. आणि त्यांनी सर्वत्र सांगितलं बिझनेस कॅन वेट. त्यांनी सर्व म्हणजे नमकीन आणि गोड वस्तू आणल्या, आम्हाला आग्रह करून ते खायला लावल्या. आम्ही ब्रेकफास्ट करून तिथे 10:30ला पोहोचलेलो होतो, तरी सुद्धा त्यांच्या आग्रहामुळे आम्हाला ते खायला लागलं. त्यानंतर त्या माणसांनी ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ग्रॅज्युएट होते. अस्खलित इंग्रजीमध्ये त्या माणसांनी 10 मिनिटांमध्ये बंगाल काय आहे, कम्युनिस्ट मुख्यमंत्री लक्षात घ्या, त्यांच्या राज्यामध्ये इंडस्ट्री आणण्यासाठी 10 मिनिटं अस्खलित इंग्रजीमध्ये त्यांनी आम्हाला राज्याची माहिती दिली. त्यांच्या इंडस्ट्री सेक्रेटरीला प्रेझेंटेशन करायला सांगितलं आणि नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला बाहेरकडनं तुमच्याकडं खूप खूप अपेक्षा आहे, त्याला खूप अपेक्षा आहेत. ती ज्यावेळेला मीटिंग रूम सोडून चाललो होतो, आम्हाला तिथपर्यंत सोडायला आले. त्यांच्या सेक्रेटरीला बोलावलं की यांच्या गाडीपर्यंत जाऊन ह्यांना सोडून ये. मला खरोखर मोह झाला होता की म्हणजे वाकून ह्या माणसाला नमस्कार करावा, पण तो बाहेरचा प्रतिनिधी असल्यामुळे मला तो मोह आवरायला लागला.